तर स्वागत आहे तुमचं आपल्या पार्ट 2 मध्ये. तर काय म्हणते हॅशटॅग रतन ब्लॉगरचे पब्लिक. तर भाई विषय असा होता की आमचा आता सोमवारचा प्लॅन डायरेक्ट आपला गुन्हा बाबाच्या दरबारला जायचा होता. आम्ही आलो तो लाखनवाडीला. आता लाखनवाडी झाल्यावर काय होणार आहे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतेच, तर व्हिडिओ एंड पर्यंत. तर आम्ही मस्त पार्किंगला गाडी वगैरे लावली आणि डायरेक्ट आलो मंदिराच्या इकडे. तर मंदिरात जायच्या पहिले म्हटलं चला जरासं फुल वगैरे घ्या. तर मालक म्हटलं मालक स्नॅप नंतर काढा म्हटलं तुम्ही. तर आमचं नशीब एवढं चांगलं होतं की भाई आम्हाला गेल्या गेल्या डायरेक्ट आरती सापडली. म्हटलं काहीच विषय नाही राहिला, आता आपल्याला तर पावलं म्हटलं दर्शन, आता काही विषय नाही. मग चला म्हटलं आता अंदर झटकन जाऊ म्हटलं, दर्शन वगैरे करून आपल्याला बाहेर व्हिडिओ काढायला बी. मग काय मस्त आरतीसाठी आम्ही ताट वगैरे घेतले. मालकने एक ताट घेतलं आणि मग सरकतीर आम्ही लाईनीत लागलो दर्शनासाठी. म्हटलं चला पटकन दर्शन करून घेऊ म्हटलं आता लवकर. मग काय पहिले तर आम्ही प्रतिमेचं दर्शन करून घेतलं, बाहेरूनच काही विषय नाही राहिला बाई. नंतर घुसला आम्ही अंदर दर्शन करायला. बाई लाईन एवढी काही खास नव्हती, कारण कसं आम्ही सकाळच्याच टायमात पोहोचलो होतो ना, आमचं ते सौभाग्यच बाई. आणि तुमच्या भावाचं टार्गेट आहे 10K चं. तर मी म्हटलं देवा जरा लवकर पुरं करा तुम्ही, म्हणजे परत आम्ही येतोच, काही विषय नाही राहिला. मग असं दर्शन वगैरे केलं आणि मग डायरेक्ट आम्ही बाहेरच्या मंदिराकडे आलो. मग तिकडे बी मस्त पैकी पहिले दर्शन करून घेतलं आणि मग म्हटलं चला आता धुनीवर जाऊन नारळ फोडू. मस्त इकडे धुनीवर आलो, मस्त पैकी नारळ वगैरे फोडलं, पाणी चढवलं आणि त्यानंतर मग पुट्ट्याने म्हटलं चला मग आता तुमच्या व्हिडिओची प्रॅक्टिस करू म्हटलं. तर काय आपल्या मालकचा काहीतरी डायलॉग हा असा होता पा. मग गुन्हाचा गुरु कोणाचा चेला, तर बापाले जाऊन विचार मग गुन्हानं मेलेला जिवंत केला. हा भाई इकडे निशांतचे अलगच टोचले होते एकदम. काय केलं भाई व्हिडिओचा पचका होत नाही म्हटलं, टेन्शन घेऊ नको तू, चाल म्हटलं. बाय मग वर जाऊन आम्हाला लोकेशनवर फोटो काढायचे होते, व्हिडिओ काढायचे होते. तर मग हे दोघं जण खालीच स्थान म्हटलं या म्हटलं वर पटकन. म्हटलं का रे शोभते तुम्हाला म्हटलं, तुम्ही लोकांच्या घरानं घुसू राहिले. म्हटलं सॉरी दंतात दादा. म्हटलं नाही रे बाबा तसं नका करू. वर आलो, वरचं लोकेशन एवढं खास होतं तुम्हाला कायच सांगू. आताचा व्हिडिओ व्हायरलच आहे म्हटलं, काही प्रॉब्लेमच नाही समोरचा. पण जाऊ द्या तिकडे, ते सर्व तर आपल्या प्रेमाच्या पब्लिकच्या हाती आहे म्हटलं, काही विशेष नाही राहिला. मग काय निशांत एवढा जोरजोरानं हसू राहिला होता खाली, कारण भाई आम्हाला वरून कल्ला बसला. सकाळी सकाळी आमचं पुरं दर्शनच तिकडे पावलं. जब हसू राहिलो आम्ही एकमेकाला पाहू. म्हटलं हे काय झालं आपल्यासोबत. तर भाई कसं आहे, मग त्याच्यानंतर आम्ही झालो होतो झुनीवर आणि त्यावर जायचं आपल्याला लांबगाडीला. तर लांबगाडीचा ब्लॉग हा आपला तिसऱ्या पार्ट मध्ये येणार आहे. तर तिसरा पार्ट पाहायला विसरू नका. तर तुम्ही फॉलो करून घ्या.